माहेलकर. लेखक अशोक निंबाळकर. ती तरुणी कनिमाला कंठस्नान घालत समशेर नाचवत होती. दृष्टीपथात आलेली विजयश्री दूर जाऊ लागल्यानं रुस्तुम चिडला. त्यानं स्वतःच अंबारीतून तिच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला. तरीही तो हल्ला चुकवत ती तरुणी विद्युत वेगानं पुढे सरकत होती. रुस्तुमने तिच्या घोड्याचा डोळा फोडल्यानं तो बेफाम उधळला. दुसरा बाण डाव्या दंडात घुसल्यानं ती खाली कोसळली. बाण काढत ती पुन्हा उभी राहिली. त्या निशस्त्र स्त्रीवर हपशानं प्रहार करण्यासाठी त्यानं हात उगारला. तिनं डोळे मिटले आणि अल्लाचं स्मरण केलं. या खुदा, मर गया बचाव. मैदानात आर्त किंकाळी घुमली. डोळे किलकिले करून पाहिलं आणि ती हादरलीच. मानेवर आलेली तलवार त्या हापशाच्या हातासकट पुढ्यात पडलेली. काहीच कळेना नेमकं काय झालं. रणांगणात हलकल्लोळ माजला. शेर आ गया भागो. म्हणत रुस्तुमचं सैन्य परागंदा होऊ लागलं. ये कैसे हो गया बशीर. अवसान गळालेल्या बशीरनं काहीच जबाब दिला नाही. राव रंभा वापस कैसे आ गया. अब तरकीब ढूंढो कोई. मात्र यावर रुस्तुमने हतबलता दर्शवली. राव रंभाची तलवार जेवढ्या वेगानं चालत होती त्यापेक्षा दुप्पट वेगानं ही तरुणी कोण, कुठून आली, परिचय काय तिचा. विचारचक्र त्यांच्या डोक्यात गरगर फिरू लागलं. एवढ्यात त्या तरुणीचा तोल गेला. विजेच्या चपळाईनं त्यांनी घोड्यावरून उडी मारत तिला वरच्यावर झेललं. तिचं डोकं मांडीवर घेत त्या रक्ताळलेल्या नाजूक हातांची नाडी तपासली. ती धडधडत होती. आई साहेब, आपली कृपा अशीच राहू द्या आमच्यावर. रावरंभांनी कमला भवानीला धन्यवाद दिले. आवाज अंबरीश देशपांडे. ही स्टोरी